जसे एक्झिट पोल बाहेर येत आहेत आणि बीजेपीच्या त्या ठिकाणी पोल चाललंय. परवाच इंडिया टुडे प्रसिद्ध केला एक्झिट पोल जर पाहिला तर त्यामध्ये 1000चे सीट गेले दिसत आहेत. त्यामुळं परत सत्ता मिळवण्याचं वाट्य करण्याचे काम करत असताना आपल्याला आणि मग त्याच्यासाठी समाजामध्ये भांडणं लावायचं असेल, लोकांमध्ये घराघरात भांडणं लावायचं असेल, कुणालाही मग तिथं हे करायचं नाही, विरोधी पक्षाच्या लोकांनाही आणून गोळ्या घालायचं, जे काही करता येईल आणि सत्तेवर येता येईल. कधी ईडीच्या नावाखाली लोकांना धमकी देऊन घ्यायचं काम असेल. कारण हे सगळं करण्यामागचा एकच उद्देश आहे की या सरकारने लोकहित कामं केलेली नाही. आणि लोकांसमोर आता इलेक्शनला जात असताना कुठल्या तोंडाने मत मागायची. मग कधी लोकांना राम मंदिरच्या नावाखाली भावना भडकवायच्या. और राम मंदिरचा विषय आपल्या सगळ्याला माहिती आहे, देशाला माहिती आहे की हा विषय कोर्टात प्रलंबित होता. त्यावेळेसचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुद्धा सांगितलं होतं कोर्टाचा निकाल लागल्यानंतर त्याचा आदर करू आणि आम्ही सुद्धा राम मंदिर बांधू. आज ह्यांनीच जर सांगतात की आम्ही राम मंदिर बांधलो, तर वास्तविक जर त्यांचं खरंच हे होतं धमक, तर पहिल्याच टर्ममध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी राम मंदिर बांधायला पाहिजे होतं. ते तसं करू शकले नाही. दुसरं टर्म संपताना ते बांधतायत. म्हणजे याचा अर्थ क्लिअर आहे, कोर्टाचा निकाल लागल्यावरच हे बांधकाम झालेलं आहे आणि ते त्यांनी क्रेडिट घेऊ नये. हा सगळा जो पैसा आहे तो त्यांचा नाही आहे, जनतेचा ट्रस्टच्या माध्यमातून उभा राहिलेला हा पैसा आहे. आणि ज्या पद्धतीने मग आडम मास्तरच्या इथं घरकुलची उद्घाटन असू दे किंवा राम मंदिरची रामाची पूजा असू दे, कसा हुकुमशाही पद्धतीने सुरू आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. 14 वर्ष आडम मास्तर त्या ठिकाणी लोकांना घरकुल मिळावं म्हणून भांडत होते. पण आडम मास्तरला क्रेडिट न देता देशामध्ये एक मेसेज द्यायचा की आम्ही किती गरिबाचे कैवारी आहोत आणि आयत्या बिळावर येऊन स्वतःचा क्रेडिट. यांचं सरकार म्हणजे ह्यांनी निधी दिले असं त्यांना असं वाटतंय की आमच्या घरातनं त्यांनी पैसे दिल्यासारख्या त्या प्रोग्रामच्या चित्र पाहायला आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळं काही करून लोकांची दिशाभूल करण्याचं काम या सरकारकडून सुरू आहे. राम मंदिरच्या बाबतीत सुद्धा आपल्याला माहिती आहे, अर्धवट बांधकामाचं भूमिपूजन किंवा त्याचं मूर्ती प्रतिष्ठापना कधीही होत नाही. आजपर्यंत सोलापूरमध्ये अनेक मंदिरं झाली, कुठल्याही मंदिरमध्ये असं घडलेलं नाही आहे. मग ज्या पद्धतीने हे करतायत हे लोकांच्या भावना दुखवण्याचं काम करतायत. स्वतःची पत्नी असताना त्या पत्नीला का घेऊन पूजेला बसले नाहीत? एवढे मंत्री असताना कुठल्याही मंत्र्याला येऊ दिलं नाही, राष्ट्रपतीला येऊ दिलं नाही. आणि फक्त आम्ही काहीतरी इलेक्शनच्या समोर लोकांच्या भावना भडकून मतं घ्यायचं, एवढाच कारभार या सरकारकडून सुरू आहे आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. जे लोक चंद्रावर चाललेले आहेत आपण पाहतोय की लोक चंद्रावर जाऊन आता हे सगळं संशोधन केलं. तिकडं एका बाजूला देश चालला आहे आणि दुसरीकडे हे लोक अंधश्रद्धेकडे लोकांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांच्या श्रद्धेची खेळण्याचं काम सुरू आहे. हलगी वाजवल्यानंतर कोरोना जातं अशा पद्धतीने लोकांना ताट वाजवायला लावले. असं कितीतरी उदाहरण देता येईल की हे लोक फक्त मतासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. आता तर हे तरुण सुद्धा 3 पक्ष फोडून सुद्धा आपल्या बाजूने मेजॉरिटी येत नाही म्हणलं लोकांना गोळ्या घालण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे ह्या सरकारचा पूर्णपणे निषेध करतो. जनता जागरूक आहे. वेळ पडल्यानंतर मतपत्रिकेतून दाखवतील. EVMच्या जोरावर यांनी किती उड्या मारले तरी लोक त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं सोडतात. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब